एक अधिसूचना जाहीर केली, म्हणजे पत्र दिलं सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला आणि सांगितलं की आता जे CCTV आपले जे व्हिडिओ फुटेजेस असतात आणि जेवढे काही दस्तावेज असतात निवडणुकीचे ते सगळेच्या सगळे 45 दिवसामध्ये त्याला डिस्ट्रॉय करायच्या पद्धतीचं एक पत्र निवडणूक आयोगाने सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे। आपलं हा जो सगळा कालावधी होता, या कालावधीचं जे पहिल्यापासून आपलं जे चालत होतं तो कालावधी मोठा होता। वर्षानुवर्ष हे जे सगळे निवडणुकीच्या प्रक्रियेतले दस्तावेज त्याला स्टोअर करून ठेवावं लागत होतं आणि स्टोअर करून जेव्हा जेव्हा या सगळ्याबद्दलची जे कोणी ऑब्जेक्शन घेतलेत, मग तो सामान्य व्यक्ती असो या उमेदवार असो, ते मान्य कोर्टाला ते सादर करावं लागत होतं। आता निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग असं म्हणतो की हे जे सामान्य लोक ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही अशा लोकांना हे दस्तऐवज मागून याचा ते दुरुपयोग करतात असं त्या पत्रामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे। या देशाचा मतदाता हा आपल्या मताने सरकार तयार करतो आणि या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जो मतदान करतो त्याला हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार। निवडणूक प्रक्रिया ही प्रक्रिया नाही तर ही लोकतंत्रातली एक भिस्त आहे, म्हणजे पाया आहे आणि हा पाया मजबूत राहिला पाहिजे। यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाला याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधानाने दिलेला आहे। पत्रकारांनाही सुद्धा याची माहिती मागायची असेल तर त्यांनाही सुद्धा माहिती उपलब्ध करून दिली गेली पाहिजे। पण निवडणूक आयोगाची ही जी लाईन आहे की याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे, म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं या लोकशाही व्यवस्थेच्या बद्दलचं मत काय हे जाणून घेण्याचं काम आता आम्ही करणार आहोत आणि निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलं पाहिजे। एक, निवडणूक आयोग, आपल्या लक्षात असेल की हरियाणाच्या, आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पहिल्या हरियाणाच्या निवडणुका झाल्या आणि हरियाणामध्ये सुद्धा लोक मान्य हायकोर्टात गेलेत। पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाने निर्णय दिला की तातडीनं CCTV फुटेजेस जे ज्याला आपण जे निवडणूक आयोग ज्यावेळेस मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जे काही फुटेजेस गोळा करतात ती सगळी फुटेजेस उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीचा आदेश 9 डिसेंबरला हरियाणा आणि पंजाब मान्य हायकोर्टाने दिलेला होता। पण निवडणूक आयोगाने मान्य हायकोर्टाचं न मानता त्यांनी केंद्रीय न्यायिक मंत्रालयाकडे पत्र दिलं आणि सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये सुधारणा करून द्या। रूल 93 प्रमाणे या सगळ्या घटनात्मक अधिकार हे जनतेसाठी होते, विरोधी पक्षांसाठी होते, सगळ्यांसाठी होते। पण रूल 93 बदलवण्याची भूमिका माननीय निवडणूक आयोगाने घाईघाईनं माननीय पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाच्या नंतर केली आणि आपल्याला माहितीसाठी आश्चर्य असं लागेल की 48 तासात केंद्रीय सरकारने, मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्र आल्या आल्या रात्रदिवस एक करून 48 तासामध्ये रूल 93चा बदल केला, त्याच्यातले 6 पॉईंट बदलवले आणि त्या आधारावर अधिसूचना केंद्र सरकारने काढून निवडणूक आयोगाला दिली आणि निवडणूक आयोगाने ही जे 30 मेला जे पत्र जे आज संपूर्ण राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे, म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संगनमत त्याच्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं। आपण पाहतोय आपल्या रोजमर्याच्या काळामध्ये की एखादा व्यक्ती त्याला काही अन्याय झाला आणि तो जेव्हा तहसीलदार कलेक्टर अशी प्रक्रिया करत करत तो शासनापर्यंत जातो, त्याचं आयुष्य संपते। पण शासन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी
त्याला वेळ लागते. पण रूल 93 बदलवत असताना केंद्र सरकारने लोकांच्या अधिकारावर घाला टाकून निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार देण्याचं जे पाप केलं, याचाच अर्थ महाराष्ट्र, हरियाणा या सगळ्या राज्यापासूनच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. माहिती लपवण्याचं कारण काय, त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही, हे सगळे प्रश्न आहेत. आणि म्हणून निवडणूक आयोगाने 30 मेला जे पत्र प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे, त्या पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग त्यांना साथ देते आहे, हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे.